सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नगरपंचायत आणि 3 नगरपरिषदसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि उद्या हिची मतमोजणी देखील होणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत. साहेब, मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे, उद्या मतमोजणी आहे. काय वाटतं, जनता कोणाच्या बाजूने कौल देऊ शकते? सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 4ही नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल उद्या आहे. 3 नगर परिषदेवर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवली होती आणि कणकवलीमध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन शहर विकास आघाडी ची निवडणूक लढवली होती. मला खात्री आहे की या 4पैकी 2 नगरपंचायती ह्या नगरपरिषद ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नगराध्यक्ष या ठिकाणी होतील. त्याचबरोबर ज्या पद्धतीने शिवसेना आणि शिंदे गट आणि भाजप ज्या पद्धतीने पैशाचा वाटप या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये वाटण्यात आलं आणि त्याचे आरोप प्रत्यारोप हे दोघांनी केलेत आणि खुलेआम पैसे वाटलेत. निश्चितपणे आज मला खात्री आहे की निवडणुकीमध्ये पैशाची निवडणूक चालणार नाही, तर लोक पैसे स्वीकारून सुद्धा किंवा पैशाला आमिषाला बळी न पडता लोक चांगल्या माणसाला निवडून देतील याची मला खात्री आहे. तर मगाशीच आपण म्हणालात की आपण 4पैकी 2 जे नगर परिषद ते आपल्याकडे येतील. असे कोणते कोणते नगर परिषद 2 आहेत? नाही, निश्चितपणे ह्या 4पैकी 2 नगर परिषद आमच्याकडे येतील याची मला खात्री आहे. तरी पण त्याची कुठच्या, म्हणजे याच्यामध्ये कुठं आपले वेंगुर्ला आहे, सावंतवाडी आहे, कणकवली आहे, मालवण आहे. मालवण नगर परिषदेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे हे होतील. सावंतवाडीमध्ये सुद्धा आम्ही लढत चांगली देतोय आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष या ठिकाणी बसेल. तर ह्यामध्ये संपूर्ण याच्यामध्ये जर ह्या कणकवली म्हणजे सिंधुदुर्गाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर राज्यातले एक नेते म्हणजे एकनाथ शिंदे येऊन गेले होते आणि एकनाथ शिंदेंची या ठिकाणी एक जाहीर सभा देखील झाली होती. म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये झाली, सावंतवाडीमध्ये झाली आणि मालवणमध्ये झाली. त्याचा प्रभाव जो आहे तो मात्र कितपत पडू शकतो, काय वाटतं? नाही, मालवणमध्ये ज्या पद्धतीने सगळ्या पक्षांनी म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे आले, उदय सामंत आलेत, भाजपच्या प्रदेशात रवींद्र चव्हाण आले, नितेश राणे आलेत, आशिष शेलार आलेत आणि आम्ही सामान्य शिवसैनिकांना घेऊन ही निवडणूक लढवली होती आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचा काही फरक पडणार नाही मला खात्री आहे. आता उद्याच्या निकालात ते दिसेल. तर ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपचे पदाधिकारी पैशाची कॅश असताना निलेश राणेंनी पकडलं होतं. त्याचा प्रभाव जो काय तो पडू शकतो. कारण निलेश राणे म्हणतात की आमचा नगराध्यक्ष 17 नगरसेवक निवडून येत असा दावा करतात. नाही, आपण बघितलं असाल की जे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे कार्यकर्ते निलेश राणेंसाठी पैसे वाढत होते, तेच कार्यकर्ते निलेश राणेंना माहिती असल्यामुळे ते कार्यकर्ते पैसे घेताना पकडले. आज ते मोठी मोठी भाषणं देत आहेत, लोकशाहीचे विषय लोकांसमोर मांडत आहेत, परंतु याच लोकांनी तुमचे पैसे वाटले होते ना. मग त्या लोकांना पैसे वाटताना तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही निवडून आलात. तुम्ही पैसे वाटला नसता तर तुम्ही सुद्धा निवडून आला नसता. आणि आज खरं तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आव घेतला पाहिजे की ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलं ते लोक, त्यांच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली, त्यांच्यासाठी रवींद्र चव्हाणचे पैसे तुम्ही वाटलेत आणि तेच आज तुमच्यावर आरोप करत आहेत. निश्चितपणे भाजपचे कार्यकर्ते कधीतरी याची बदला घेतील अशी मला खात्री आहे. आपले पालक, सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे असं म्हणतात की आम्ही ही विकासाच्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवतोय आणि त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यांवरती निवडून. खरं तर आपण बघितलं असेल की गेल्या निवडणुकीच्या 20-25 दिवसाच्या प्रचारामध्ये कुठला विकासाचा मुद्दा आला? आज शासनाची आरोग्य व्यवस्था या जिल्ह्यातील कुठला विषय आला काय? आज दुर्दैवाने एक आमची भगिनी जिचं दुःखद निधन हॉस्पिटलमध्ये झालं, लोकांचा रोष त्यामध्ये दिसला, परंतु अशा आरोग्य यंत्रणेचा काय विषय आला काय? निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये कुठलेच मुद्दे नाही आहेत. कोण किती पैसे वाटतो, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही कसं वाटतो, कार्यकर्त्यांची फोडाफोडी कशी करतो, मतदारांची फोडाफोडी कशी करतो, ह्याच्यातच निवडणूक आणि ह्या दोघा भावांच्या एकमेकांच्या कलगीतुरामध्येच ही निवडणूक पार पडली. विकासाचा कुठलाही मुद्दा या निवडणुकीमध्ये आला नाही. कसं चित्र असेल या आता निकाल म्हणजे उद्या लागणार आहे आणि कसं चित्र असेल, काय वाटतं अपेक्षित? निवडणुकीच्या निकालाला काही तास राहिलेत, त्यामुळे निवडणुकी निकालानंतर आपण पुन्हा भेटू आणि त्यावेळी आपण सविस्तर चर्चा करू. नक्कीच निकालासाठी काही तास राहिले आणि त्यानंतरच आपण सविस्तर चर्चा करू अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली. अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.